महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। लेझिमचा ताल आणि फुलांच्या वर्षावात चिमुकल्यांचे पहिले पाऊल। नवीन शेवे शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न। रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन शेवे येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 अंतर्गत शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक 1 अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला। वयाच्या 5व्या वर्षानंतर बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आनंदाने रुजवण्यासाठी आयोजित या मेळाव्यात पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। मेळाव्याची सुरुवात अतिशय दिमागदार पद्धतीने झाली। पहिलीत प्रवेश घेणाऱ्या बालकांचे आणि त्यांच्या पालकांचे लेझिमच्या तालावर शाळेत आगमन झाले। कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापिका मोहिनी पाटील आणि नव्या दमाच्या दाखलपात्र विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। त्यानंतर मुख्याध्यापकांनी सर्व मुलांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले। शाळेत प्रवेश करताना चिमुकल्यांच्या पावलांचे ठसे घेण्याचा उपक्रम विशेष आकर्षण ठरला। यावेळी केंद्रप्रमुख शंकर म्हात्रे साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत 7 विविध टेबलांची स्टॉल्स मांडणी करण्यात आली होती। यात शारीरिक विकास, दोरी उड्या, चेंडूफेक, बौद्धिक विकास, फरक ओळखणे, भाषा विकास, गोष्ट सांगणे, चित्रवर्णन आणि गणन पूर्वतयारी, अंकमोजणी, आकार ओळख यासारख्या उपक्रमांद्वारे मुलांची पडताळणी करण्यात आली। प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीची नोंद विकासपत्रामध्ये करण्यात आली। शाळेने विद्यार्थ्यांसाठी फुगे, चॉकलेट्स, कागदी फुले आणि रंगीत टोप्यांनी सजवलेला एक आकर्षक सेल्फी पॉईंट तयार केला होता। रंगीबेरंगी टोप्या घालून फोटो काढताना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता। सुंदर रांगोळ्या आणि फुग्यांच्या सजावटीमुळे शाळा परिसर एखाद्या उत्सवासारखा भासत होता। या मेळाव्यासाठी मच्छिंद्रनाथ म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, शर्मिला गावण, चैताली म्हात्रे, अतिता पाटील, ज्योती पाटील, अंगणवाडी शिक्षिका या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली। माता पालक मोहिनी म्हात्रे, प्रणिता मोकल व इतर पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। सध्याच्या काळात इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी शाळांना काहीशी घरघर लागली आहे। मात्र मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हे मुलांच्या पायाभूत विकासासाठी सर्वात श्रेष्ठ आहे। आपली मराठी शाळा टिकली पाहिजे आणि ती समृद्ध झाली पाहिजे, याकरता शासन स्तरावरून शाळा पूर्वतयारी मेळाव्यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत। अशा उपक्रमांमुळे पालकांचा कल पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वाढत असून मराठी शाळा वाचवण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण प्रयोगांची मोठी मदत होत आहे। आता जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर मेळावा क्रमांक 2 आयोजित केला जाणार। त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या पुढील प्रगतीचा आढावा घेतला जाईल। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।